नमस्कार मित्रांनो, मी राहुल मानकर. मित्रांनो, RTIचे ॲडमिशन काही दिवसातच सुरू होणार आहेत. त्या अगोदर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे. त्यामध्ये RTIचे फॉर्म कधी सुरू होणार, घराजवळील RTIच्या शाळांची यादी कशी बघायची, ॲडमिशन आपण कुठे घेऊ शकतो आणि मुलामुलींसाठी RTIच्या किती जागा रिक्त आहेत, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहेत. त्या अगोदर चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे अशा नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला RTIच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचे आहे. student.maharashtra.gov.in या वेबसाईटची जी काही लिंक आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता एक ऑप्शन आहे 5 नंबरचा ऑप्शन, लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूव्ह फीज. या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला सर्च स्कूल म्हणून येईल. त्यानंतर तुम्हाला तुमचे स्टेट सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता तो जिल्हा तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सर्च बाय ब्लॉक बाय नेम असे 2 ऑप्शन दिसतील. तुम्हाला ब्लॉक ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर ब्लॉक बाय तालुका, जो तुमचा तालुका असेल तो तालुका टाकायचा आहे. त्यानंतर RTA कोटामध्ये RTA सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ॲकॅडमिक इयर 2024-25 सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. आता तुमच्या शेजारच्या जवळ जे काही शाळा असतील ते सर्व शाळा तुम्हाला इथे लिस्टमध्ये दाखवल्या जातील. त्या शाळेवर तुम्ही क्लिक करून संपूर्ण माहिती पाहू शकता. शाळेमध्ये किती जागा शिल्लक आहेत, शाळेचा ॲड्रेस कुठं आहे, शाळेत कोणता बोर्ड आहे, कितीपासून ॲडमिशन घेऊ शकता, कोणत्या स्टँडर्डला RTA आहे, हे सर्व माहिती पाहता येईल. तर मी आता एखाद्या शेजारील शाळेवरती क्लिक करतो. तुमची जे काही शाळा असेल त्यावरती तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर राईट साईडला पाहू शकता स्कूलचा कोड दाखवेल, स्कूलचे नाव दाखवेल, त्यानंतर स्टँडर्ड दाखवेल. स्टँडर्ड म्हणजे कितवीला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि जी शाळा आहे ती कितवीपर्यंत आहे ती दाखवली जाईल. त्यानंतर ॲड्रेस दाखवला जाईल, कुठे शाळा आहे, तसेच स्कूलचे जे काही मीडियम आहे ते कोणतं आहे, जसं की इंग्लिश मीडियम आहे की मराठी मीडियम आहे ते सुद्धा दाखवले जाईल. तसेच बोर्ड दाखवले जाईल की शाळा CBSE बोर्डाची आहे की स्टेट बोर्डाची आहे. त्यानंतर खाली वॅकन्सी डिटेल्स आहे, इथे मी क्लिक करतो. त्यानंतर शाळेचे नाव, बोर्ड, कोणत्या स्टँडर्डला ॲडमिशन घेऊ शकता, किती RTIच्या जागा आहेत, ही सर्व माहिती बघू शकता. तुम्ही अशीच माहिती प्रत्येक शाळेची सुद्धा पाहू शकता. तुम्हाला ज्या शाळेची माहिती हवी आहे तिथे तुम्ही क्लिक करा. तिथे खाली आल्यानंतर RTIच्या जागा किती आहेत आणि कोणता बोर्ड आहे, मिनिमम एज व मॅक्झिमम एज किती आहे, कोणत्या स्टँडर्डला ॲडमिशन घेऊ शकता हे दाखवलं जाईल. आणि जर तुम्ही पैसे भरून ॲडमिशन घ्यायचं झालं तर त्याची फीसुद्धा दाखवली जाईल. समजा तुमचा RTIमध्ये नंबर नाही लागला तर तुम्ही किती फीस भरून ॲडमिशन घेऊ शकता हे सुद्धा तुम्हाला इथे पाहता येईल. RTIमध्ये 8वीपर्यंत मोफत शिक्षण असते, ही गोष्ट लक्षात ठेवा. अशा पद्धतीने तुम्ही सगळी माहिती यामध्ये बघू शकता. आता जर बघितलं तर अजून ॲडमिशन सुरू झालेलं नाही. ऑनलाईन ॲप्लिकेशन बघितले तर इथे अजून रजिस्ट्रेशनचा ऑप्शन नाही. काही दिवसामध्ये रजिस्ट्रेशन सुरू होईल व आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. जय हिंद, वंदे मातरम.